Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course Advanced Diploma in Human Resource Management. Today we are discuss the paper number 8. The paper number 8 is entitled as Welfare Management. तर तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. त्यामध्ये जो पेपर नंबर 8 आहे त्याचे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. तर या पेपर नंबर 8मधील आपण 4 युनिट्सचा 4 नंबर युनिटचा या ठिकाणी स्टडी करते. युनिट नंबर 4 इज इंटायटल ॲज एम्प्लॉई सेफ्टी अँड हेल्थ. तर आज आपण या ठिकाणी या युनिट नंबर 4मधील एक न्यू कंटेंट्स पाहणार आहोत. तर कोणत्या कंटेंटचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर आज आपण ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया या युनिट नंबर 4मधील अत्यंत महत्त्वाचा असा एक हा कंटेंट आहे. तो आहे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आपण तुमचा जो ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो कोर्स आहे करिअर ओरिएंटेड कोर्स त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामधील जो पेपर नंबर 8 आहे पेपर नंबर 8चे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट. त्या पेपर नंबर 8मध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स दिलेले आहेत. तर त्या सिलेबसमधील जो 4 नंबरचा टॉपिक आहे त्याचा आपण या ठिकाणी स्टडी करीत आहोत. तर या 4 नंबरच्या टॉपिकचं टायटल आहे एम्प्लॉई सेफ्टी अँड हेल्थ. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया या कंटेंटचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्सला आपण सेफ्टी अँड दी मॅनेजर यांचे इंट्रोडक्शन त्याचा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सेफ्टी ही का महत्त्वाची आहे व्हाय सेफ्टी इज इम्पॉर्टंट हे आपण पाहिले आहे. त्याचबरोबर आपण मॅनेजमेंट्स रोल इन सेफ्टी सेफ्टीमध्ये मॅनेजमेंटचा रोल काय आहे त्याची भूमिका काय आहे याचा देखील ऑलरेडी स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये मॅनेजर्स ब्रीफिंग ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी लॉ इन इंडिया अँड US आपण जो कंटेंट पाहतोय आज तो कोणता आहे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया. व्हॉट इज मीन बाय ऑक्युपेशनल हेल्थ? ऑक्युपेशनल हेल्थ ऑक्युपेशन मीन्स व्यवसाय आणि त्या ठिकाणची हेल्थ म्हणजे आरोग्य. तर ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया आपल्या इंडियामध्ये अशी ऑक्युपेशनल हेल्थ आणि सेफ्टी ही कशी आहे कशा प्रकारची आहे ते जे काही वर्कर्स आहेत जे एम्प्लॉईज आहेत त्यांना अशी सेफ्टी आणि हेल्थ अशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात का त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. नाव लेट्स सी मॅनेजर्स ब्रीफिंग ऑन ऑक्युपेशनल सेफ्टी लॉ इन इंडिया अँड US. तर आपल्या इंडियामध्ये अँड US युनायटेड स्टेट्स स्टेट्समध्ये हे ऑक्युपेशनल सेफ्टी लॉ कशी आहेत ते आपण पाहतोय. त्यामधील अत्यंत महत्त्वाचा कंटेंट म्हणजे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया. नाव लेट्स सी सेफ्टी अँड हेल्थ ऑफ वर्कर्स हॅज बीन इनहेरिन्स इन दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. लिसन अगेन. सेफ्टी and health of workers has been enshrined in the Constitution of India. आपल्या इंडियाचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे जे संविधान आहे त्याच्यामध्ये जे काही वर्कर्स आहेत त्या वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ हे कशी दिली पाहिजे ते का दिली पाहिजे त्याचे प्रोव्हिजन्स कोणते आहेत या सर्वांचे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केले आहेत ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून ठेवलेले आहेत की वर्कर्सना कशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांना अशी सेफ्टी प्रोव्हाइड केली पाहिजे त्याची प्रोव्हिजन या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये आहे. आर्टिकल्स 24, 39 E and F and
42 स्पेसिफाय दी सेम. तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आपल्या इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 24 अँड आर्टिकल 39 ई अँड एफ अँड 42 यामध्ये हे वर्कर्सना जे काही सेफ्टी आणि हेल्थ दिली जाते त्याचे त्या ठिकाणी काय केले आहे, नोंद करून ठेवण्यात आलेली आहे. व्हाईल हेल्थ अँड सेफ्टी इन मायनस, ओके, व्हाईल हेल्थ अँड सेफ्टी इन मायनस ऑइल फील्ड्स एक्सेट्रा. तर अशी सेफ्टी आणि हेल्थ कोणत्या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट आहे, तर ऑइल फील्ड्स अँड इन मायनस have been included in the union list. Topics like working hours, conditions of work, social security, provident fund, compensation, old age pension and maternity have been included in the concurrent list. तर हे जे काही वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड केली जाते तर त्याची जे काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातात तर त्याची एक लिस्ट तयार करण्यात आली आहे की त्या लिस्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ओके सेफ्टी आणि हेल्थ त्या वर्कर्सना प्रोव्हाइड केली पाहिजे, ते कोणते कंटेंट्स आहेत, ओके, त्यांची एक लिस्ट तयार करण्यात आली. तर त्यामध्ये वर्किंग आवर्स म्हणजे तो वर्कर्स त्याने किती तास काम केले पाहिजे, त्याचबरोबर कंडिशन्स ऑफ वर्क, तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे कंडिशन्स, सोशल सेक्युरिटी, सामाजिक सुरक्षितता त्याला कशा प्रकारे प्रोव्हाइड केली जाते, लाईक प्रोव्हिडंट फंड, कंपेन्सेशन, ओल्ड एज पेन्शन अँड मॅटर्निटी इन्क्लुडेड इन दी कॉन्करंट लिस्ट. तर या लिस्टमध्ये या सर्वांचा काय होत असतो, समावेश होत असतो. अशा प्रकारची सेफ्टी, अशी हेल्थ त्या वर्कर्सना प्रोव्हाइड केली पाहिजे याची एक लिस्ट तयार करण्यात आलेली आहे. व्हाईल मेनी लेजिस्लेशन रिलेटेड टू डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ सेफ्टी एक्झिस्ट इन इंडिया, ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या इंडियामध्ये जे वर्कर्स आहेत त्या वर्कर्सना त्यांचे जे काही लेजिस्लेशन्स आहेत, ओके, जे काही कायदे आहेत ते कशाशी संबंधित आहेत, तर जे काही सेफ्टी त्या वर्कर्सना प्रोव्हाइड केली जाते त्याचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत ते कसे असतात, डिफरंट असतात. आणि या ॲस्पेक्ट्सशी यांचे या लेजिस्लेशनचे काय आहे संबंध या ठिकाणी आहेत. हे लेजिस्लेशन या डिफरंट ॲस्पेक्ट्स, ओके, जे काही सेफ्टीचे जे काही डिफरंट ॲस्पेक्ट्स आहेत याच्याशी रिलेटेड असतात. अँड फॉर एक्झाम्पल फॅक्टरीज ॲक्ट had provisions related to safety and was amended regularly. तर याच्यामध्ये फॅक्टरीज ॲक्ट जो काय आहे त्याच्यामध्ये अशी सेफ्टी कोणत्या प्रोव्हाइड केली पाहिजे याचे प्रोव्हिजन्स यामध्ये आहेत. या सेफ्टी रिलेटेड प्रोव्हिजन्स या फॅक्टरीज ॲक्टमध्ये काय आहेत समाविष्ट केलेल्या आहेत. द मिनिस्ट्री ऑफ लेबर, ओके, दी मिनिस्ट्री ऑफ लेबर GOI announced the national policy on safety, ओके. आपल्या वर्कर्स म्हणजे लेबरची जी काही मिनिस्टर आहे, ओके, मिनिस्ट्री ऑफ लेबर यांनी काय केले आहे तर सेफ्टीसाठीची नॅशनल पॉलिसी या GOI यांनी अनाऊन्स या ठिकाणी केलेली आहे, ओके. ज्या वर्कर्सना सेफ्टी दिली पाहिजे मग ती सेफ्टीची काही पॉलिसी असतात, मग असे या सेफ्टीच्या नॅशनल पॉलिसीज या मिनिस्ट्री ऑफ लेबर्स GOI यांनी अनाऊन्स केलेली आहे. हेल्थ अँड एन्व्हायरमेंट ॲट वर्क प्लेस विच गिव्ज द ब्रॉड फ्रेमवर्क. तर हेल्थ म्हणजे आरोग्य अँड एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. तर हेल्थ अँड एन्व्हायरमेंट, आरोग्य आणि पर्यावरण, ज्या ठिकाणी वर्कर काम करतो ते वर्क प्लेस,
त्या ठिकाणी हे योग्य त्या प्रकारचे हेल्थ अँड इन्व्हायरमेंट असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी त्याची ब्रॉड फ्रेमवर्क ही दिलेली आहे. इंडस्ट्रियल सेफ्टी इज also a concern in the fast growing construction sector. ओके, जे काही कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे त्याच्यामध्ये अशी इंडस्ट्रियल सेफ्टी हे काय होत आहे, त्या ठिकाणी फास्ट ग्रो होत आहे, त्याची जोरदार वाढ होत आहे. तर का होत आहे त्या ठिकाणी ती फास्ट ग्रोथ? ओके, या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्येच अशी फास्ट ग्रोथ या इंडस्ट्रियल सेफ्टीची का होत आहे? तर कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये अनेक मोठमोठे प्रकारचे काय असतात, त्या ठिकाणी काम करावे लागतात आणि त्या ठिकाणी रिस्क देखील खूप मोठी असते. आणि जर काही ॲक्सिडेंट्स घडले, ओके, त्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये त्या साईडवरती काही ॲक्सिडेंट घडले तर त्याचे त्या वर्कर्सवरती खूप मोठा काय होत असतो, इफेक्ट होत असतो. त्याला इंजरी होऊ शकते, त्याला इलनेस येऊ शकते. ओके, असे इंजरी होऊ नये किंवा असे ॲक्सिडेंट्स होऊ नये यासाठी या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये जे वर्कर्स काम करतात त्यांच्यासाठी अशी इंडस्ट्रियल सेफ्टी दिली जात आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होताना दिसत आहे आणि ही ग्रोथ एकदम फास्ट पद्धतीने या ठिकाणी होत आहे. वन ऑफ द वाइडली डिस्कस cases was the accident that happened in the construction site of बाल्को ॲट कोरबा. तर यामध्ये त्याने एक केस सांगितले आहे, त्या केसवरती या ठिकाणी डिस्कस केले आहे. तर कोरबामधील बाल्को ही एक कन्स्ट्रक्शन साईट आहे, त्या ठिकाणी असे ॲक्सिडेंट्स हे झालेले आहेत. तर फॅटल ॲक्सिडेंट्स अल्सो ऑकर इन द DMRC कन्स्ट्रक्शन साईट. तर फॅटल ॲक्सिडेंट्स हा DMRC कन्स्ट्रक्शन या साईटवरती ऑकर झाला होता, त्या ठिकाणी घडला होता. थ्रू दी कॉर्पोरेशन फॉलो स्ट्रिंगेंट सेफ्टी प्रोटोकॉल्स. आणि त्याच्यानंतर ओके, त्याच्याद्वारे हे काही कॉर्पोरेशन्स आहेत त्यांनी काय केले, असे सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो करायला स्टार्ट केले. ग्रोथ ऑफ सर्व्हिस सेक्टर इन इंडिया इन्क्लुडिंग IT अँड ITS इंडस्ट्री. ओके, आपल्या इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर IT आणि ITS सेक्टर हे डेव्हलप झाले आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी देखील रिस्क क्रिएट झाली आहे आणि अशा IT आणि ITS सेक्टरमध्ये हे सर्व्हिस सेक्टर काय आपल्या इंडियामधील हे सर्व्हिस सेक्टर आहे. ओके, आणि अशा इंडस्ट्री IT आणि ITS इंडस्ट्री या सर्व्हिस सेक्टरमध्ये काय आहेत, इन्क्लूड आहेत आणि त्यांची ग्रोथ ही देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होत आहे. आणि हॅज कॉल अटेन्शन टू वर्कप्लेस सेफ्टी इन द सर्व्हिस सेक्टर अल्सो. आणि हे जे काही IT आणि ITS सेक्टर आहे यामध्ये रिस्क मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे काय केले जाते, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतात, जे काही वर्कप्लेस असेल त्या ठिकाणी त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये काय केलं आहे, सेफ्टी प्रोव्हाइड केली जात आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेट अप द नॅशनल सेफ्टी काउन्सिल, a voluntary movement to develop and sustain different initiatives to improve safety and health at the workplace. तर आपल्या इंडियामधील ओके, आपल्या इंडियाचं जे गव्हर्नमेंट आहे, जे सरकार आहे ते काय करत आहेत, तर असे नॅशनल सेफ्टी काउन्सिल हे सेटअप करीत आहेत. ओके, आपल्या इंडियामधील जे गव्हर्नमेंट आहे ते मोठ्या प्रमाणावर असे नॅशनल सेफ्टी काउन्सिल्स हे सेटअप करीत आहेत, ते उभे करीत आहेत. तर असे सेटअप कशासाठी करीत आहेत, तर जे काही वर्कर्स आहेत ते ज्या ठिकाणी काम करतात त्यांना सुरक्षितता, त्यांना सेफ्टी प्रोव्हाइड करता यावी, त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करता याव्या, यासाठी हे आपल्या इंडियामधील गव्हर्नमेंट अशा प्रकारचे काय करीत आहेत, काउन्सिल सेटअप करीत आहेत. अँड अ व्हॉलंटरी मूवमेंट टू डेव्हलप अँड सस्टेन डिफरंट इनिशिएटिव्स टू इम्प्रूव्ह सेफ्टी अँड हेल्थ ॲट दी वर्कप्लेस. आणि हे काय आहे, एक व्हॉलंटरी मूवमेंट आहे. ओके, जे काही नॅशनल सेफ्टी काउन्सिल जे सेटअप केलं आहे त्याच्यामध्ये
ओके, ही एक व्हॉलंटरी मूवमेंट आहे अँड टू डेव्हलप. आणि याच्यामधून काय केली जाते, ते काय डिफरंट इनिशिएटिव्ज आहेत. ओके, म्हणजे हेल्थ, सेफ्टी अँड हेल्थ ॲट द वर्क प्लेसची या ठिकाणी डेव्हलप केली जाते आहे. अँड NSC इज अ ट्रिपार्टाईल बॉडी विथ रिप्रेझेंटेटिव्स ऑफ एम्प्लॉयर्स, वर्कर्स अँड गव्हर्मेंट. आणि हे NSC जे आहे ती कशी आहे, ती ट्रिपार्टाईट बॉडी आहे. याच्यामध्ये एम्प्लॉयर्स, वर्कर्स अँड गव्हर्मेंट यांना ही बॉडी काय करते, रिप्रेझेंटेटिव्ह करण्याचे काम ही NSC ट्रिपार्टाईल बॉडी या ठिकाणी काम करीत असते. तर अशा प्रकारे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया. ओके, ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी वर्कर्स काम करतो ते ठिकाण, तो त्याचं जे काय आहे ऑक्युपेशन आहे, त्या ठिकाणी त्या वर्कर्सला कशी हेल्थ आणि सेफ्टी प्रोव्हाइड केली पाहिजे, त्यांची हेल्थ कशी चांगली टिकवून ठेवता येईल, त्यांना सुरक्षितता कशी प्रोव्हाइड करता येईल, यासाठी आपले इंडिया, आपला हा भारत देश काय करीत आहेत, वेगवेगळ्या पॉलिसीज त्यांच्यासाठी तयार करीत आहेत. आणि त्या पॉलिसीच्या आधारे त्या वर्कर्सना सेफ्टी आणि हेल्थ, त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह व्हावी, ती चांगली राहावी, त्यांना सुरक्षितता प्रोव्हाइड करता यावी, यासाठी वेगवेगळे फंक्शन्स या ठिकाणी ऑर्गनाईज करीत आहेत. आणि हे जे काही सेफ्टी आहे, जी काही सुरक्षितता आणि हेल्थ त्या वर्कर्सना दिली जाते, त्याचे आपल्या इंडियामध्ये जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ओके, जे संविधान आहे, त्यामधील आर्टिकल 24 अँड आर्टिकल 39, त्याचबरोबर सब कंटेंट्स E अँड F अँड 42 स्पेसिफाय, याच्यामध्ये काय केले आहे, असे सेफ्टी आणि हेल्थ त्या वर्कर्सना दिली पाहिजे, त्या ठिकाणी हे मेन्शन केले आहे. आणि त्यानुसार प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन जे काही वर्कर्स आहेत त्यांना अशी सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड करण्याचे काम करीत असते. तर त्यांना सेफ्टीच दिली नाही तर त्या वर्कर्सचा लॉस होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी घडला तर त्यामधून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. तर असे नुकसान झाले तर त्याची तीव्रता कमी असावी किंवा त्या ठिकाणी असे नुकसान होऊच नयेत, असे ॲक्सिडेंट होऊच नयेत, यासाठी त्या वर्कप्लेस, ओके, जे काही वर्कर ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी अशी सेफ्टी आणि हेल्थ त्यांना प्रोव्हाइड केली जाते. आणि जे काही कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे त्याच्यामध्ये हे इंडस्ट्रियल सेफ्टी अत्यंत मोठ्या प्रमाणात काय होत आहे, ग्रो होत आहे. आणि अत्यंत फास्ट पद्धतीने ही इंडस्ट्रियल सेफ्टी या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये त्याची ग्रोथ या ठिकाणी होत आहे. आणि आपल्या इंडियामधील जे काही IT आणि ITS इंडस्ट्री आहे त्या कशा आहेत, त्या सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडियामध्ये या IT आणि ITS सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. आणि त्या ठिकाणी देखील सेफ्टीची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अशी गव्हर्मेंट यांच्यासाठी यांना सेफ्टी प्रोव्हाइड करता यावी यासाठी काय करत आहेत, तर वेगवेगळे प्रोग्राम्स या ठिकाणी करते. त्याचबरोबर गव्हर्मेंट, आपल्या इंडियामधील जे काही गव्हर्मेंट आहे ते नॅशनल सेफ्टी काउन्सिल काय करत आहेत, सेटअप करीत आहेत. त्याच्यामधून व्हॉलंटरी मूवमेंट्सने ते जे काय सेफ्टी अँड हेल्थ आहे वर्कप्लेसची ती इम्प्रूव्ह करण्याचे, ते डेव्हलप करण्याचे काम या ठिकाणी हे आपल्या इंडियातील गव्हर्मेंट या ठिकाणी असे काम करीत आहेत. आणि याच्यामधील ओके अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे NSC ही एक आहे ट्रिपार्टाईट बॉडी आहे. याच्यामध्ये एम्प्लॉयर्स, वर्कर्स अँड गव्हर्मेंट यांना रिप्रेझेंटेटिव्ह करण्याचे काम ही NSC NSC बॉडी या ठिकाणी करीत असते. तर ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी इन इंडिया अशा प्रकारची आहे. आपले इंडिया काय करत आहे, तर अशी सेफ्टी आणि हेल्थ त्या वर्कर्सना प्रोव्हाइड करण्यासाठी अनेक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम करीत आहेत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ऑक्युपेशनल हेल्थ ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी
इन इंडिया, आपल्या इंडियामधील अशी ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी कशी आहे. त्याचबरोबर ती सेफ्टी आणि हेल्थ प्रोव्हाइड करण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या इंडियातील जे काही गव्हर्मेंट आहे ते कशा प्रकारे वर्क करत आहेत. ओके, ते कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करीत आहेत जेणेकरून अशी सेफ्टी त्या वर्कर्सना प्रोव्हाइड करता येईल. तर त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.